शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। एक तीव्र अशा प्रकारचा WD येत असून त्यामुळे विदर्भात पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जोरदार अशा प्रकारचा WD लवकरच उत्तर भारतात पावसाचं वातावरण तयार करेल असा अंदाज आहे। आपण बघतो की एक मध्य भारताच्या दिशेने WD सरकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का हे सुद्धा आपण बघणार आहोत। आपण बघतो की मध्य भारताच्या दिशेने वातावरण सरकतंय, याचा महाराष्ट्राच्या विदर्भात थोडा प्रभाव जाणवतोय। सध्या तरी स्कायमेटने कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही। उत्तर भारतात मात्र WDचा प्रभाव फेब्रुवारीच्या सुरुवातीला वाढताना दाखवलेला आहे। आपण बघतो जोरदार WD उत्तर भारतामध्ये येणार आहेत, पूर्व भारतावरही त्याचा परिणाम होणार आहे। दोन्ही समुद्रात मात्र विशेष पावसाची शक्यता सध्या दाखवण्यात आलेली नाही। 5 तारखेनंतर पावसाच्या वातावरणात बदल होणार असून पूर्व भारतात पावसाचं वातावरण 11 तारखेच्या दरम्यान वाढेल। महाराष्ट्रावर मात्र त्याचा फारसा परिणाम होईल असं दिसत नाही। GFS मॉडेलने मात्र आपल्याला आजच उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। दिवसेंदिवस हे WD तीव्र होत जातील, मात्र अतिउत्तरेकडील भागातच त्यांचा प्रभाव सुरुवातीला 31 तारखेपर्यंत राहणार आहे। 1 फेब्रुवारीनंतर मात्र याचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता असून याची तीव्रता संपूर्ण उत्तर भारतात निर्माण होण्याची शक्यता आहे। तीव्र अशा स्वरूपाचे WD उत्तर भारतात 2-3 तारखेनंतर येतील, त्यामुळे अनेक विभागात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे। जवळपास 6 तारखेपर्यंत हे WDचा प्रभाव GFS मॉडेलने दाखवला आहे। 1 तारखेला WDचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याचा अंदाज आहे। 2 तारखेला नवीन WD उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। साधारण आपण 3 तारखेला बघतो अतिशय तीव्र अशा प्रकारचा WD हा भारताच्या दिशेने सरकताना आपण बघतो। या मॉडेलने तरी त्याचा प्रभाव 5 तारखेपर्यंत राहील असं दाखवलं आहे। या WDचा प्रभाव 6 तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे। आणि या मॉडेलनुसार सुद्धा साधारण काय वातावरण असेल याचा अंदाज घेणार आहोत। उत्तर भारतामध्ये पावसाची निर्मिती होण्याची शक्यता 1 फेब्रुवारीपासून आहे। 1-2 तारखेपासून नवीन WD येईल आणि त्यामुळे उत्तर भारतात जोरदार WDचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे। 6 तारखेपर्यंत याचं वातावरण राहील। नंतर मात्र याचा प्रभाव जरी कमी होत असला तरी अरबी समुद्रात पुन्हा वातावरण निर्मितीची शक्यता आहे। पुन्हा सध्या उच्च दाबाचं वातावरण आहे भूभाग आणि दोन्ही समुद्रांमध्ये, त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होत नाही। उत्तर भारतात मात्र WDची शक्यता वाढली आहे, त्यामुळे 1-2 तारखेपासून उत्तर भारतात WD येणार आहेत। आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WDची शक्यता वाढते आहे। आपण बघतो की उत्तर भारतामध्ये जोरदार अशा प्रकारचा WD राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या राज्यांना प्रभावित करण्याची शक्यता 5 तारखेपर्यंत आहे। त्यानंतर मात्र याचाही प्रभाव कमी होण्याची शक्यता राहील। आपण बघतो उत्तर भारतामध्ये कशा प्रकारे WDचा प्रभाव वाढणार आहे, मात्र याचा परिणाम पूर्व भारतावर आणि उत्तर भारतातच होणार आहे। मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही। एकूणच आपण याचा प्रभाव बघतो। उत्तर भारतामध्ये देखील फारसे WD आत्तापर्यंत आलेले नाहीत आणि आता हा मात्र प्रभावी WD उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे। 5 तारखेनंतर याचाही प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात मात्र त्याचा कुठलाही प्रभाव राहणार नाही। सध्या आपण बघतो उत्तर भारतामध्ये जशी थंडीचा जोर आहे तसाच विदर्भामध्ये देखील थंडीचा जोर आहे। विदर्भात थंडी उद्या देखील राहणार आहे।
मात्र 30 तारखेपासून थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारीला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं थंडीचं वातावरण राहील. 3 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी जाणवेल असं वाटत नाही. थंडीचा प्रभाव हा सामान्य होण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या म्हणजेच पुणे, सातारा, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात थोडी थंडीचा पट्टा तयार होण्याची शक्यता राहील. सारांश स्वरूपात अंदाज सांगायचं झालं तर अवकाळी पावसाची शक्यता जवळपास 6 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात दाखवण्यात आलेली नाही कोणत्याही मॉडेलने. शिवाय थंडीचा प्रभावही 30 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल आणि 3 फेब्रुवारीनंतर तर तो एकदम कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी ही कमी होण्याच्या मार्गावर आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.